हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आता स्टडीला सुरुवात करायला पाहिजे आहे. डिसेंबर चालू झालेला आहे. 2 महिने फक्त आपल्या हाताशी आहेत आणि मुलांनो, मित्रांनो, तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. आता कमी वेळेमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल, कमी वेळेमध्ये तुम्हाला जर चांगली मार्क्स मिळवायचे असतील तर जास्तीत जास्त PYQ वर तुम्हाला एक भर दिला पाहिजे. आणि PYQ जर तुम्ही चांगले जर केले तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळणार आहे, चांगलं मिळणार आहे. ज्यांनी वर्षभर, ज्यांना काही वेगवेगळ्या कारणांनी जर अभ्यास करायला जर वेळ मिळाला नसेल, अभ्यास केला नसेल, समजलं नसेल, ॲब्सेंटी झाले असतील, तर त्यांच्यासाठी मी आजपासून हा PYQ क्वेश्चन जो सिरीज आहे ती सिरीज चालू करतोय. आणि मी PYQ क्वेश्चन सिरीज करत असताना सगळे क्वेश्चन 2013 पासूनचे सगळे क्वेश्चन्स मी तुम्हाला इथं देणार आहे. त्यामुळे एवढे जरी तुम्ही जर केला चांगल्या पद्धतीनं, एवढे जरी व्हिडिओ जर छान जर केला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, लक्षात घ्या. तर मी तुम्हाला स्टार्ट करतोय. बघा, आज मी मॅथमॅटिकल लॉजिक पासून स्टार्ट करतोय. तर पहिला क्वेश्चन लेसन जो आहे तो मॅथमॅटिकल लॉजिक हा जो चॅप्टर आहे या चॅप्टर पासून मी आज स्टार्ट करतोय. तर हा जो चॅप्टर आहे तर त्याच्यात आता पहिला क्वेश्चन काय आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन बघा, लक्ष द्या. क्वेश्चन फर्स्ट. तर क्वेश्चन फर्स्ट असा आहे, इफ P कंजम्पशन Q इक्वल टू F, P implies Q इक्वल टू F, then value of P and Q are values of P and Q are. P and Q च्या व्हॅल्यूज काय असल्या पाहिजे असा क्वेश्चन आहे बाळांनो. ओके, तर आपण तो कसा क्वेश्चन सॉल्व करायचा तर बघू. अतिशय सोपा आहे, काहीही अवघड नाही. ओके, तर लक्ष द्यायचं बघा. तर आपल्याला एकच कॉन्सन्ट्रेशन पाहिजे आहे बघा की इथं F कधी असतं आणि इथं F कधी असतं. आता इथं F 3 वेळा असतं. कंजम्पशनला कसं, याला कंजम्पशन म्हणतात, या जे नोटेशन आहे त्याला कंजम्पशन म्हणतात. तर कंजम्पशनला F कधी असतं, फक्त TT ला T दोनदा जर T असेल तरच T असतं, बाकी सगळ्याला F असतं. म्हणजे इथं आपल्याला आयडिया मिळत नाहीये. पण इथं याला इम्प्लिकेशन म्हणतात. जर P ची व्हॅल्यू जर T असेल आणि Q ची व्हॅल्यू जर F असेल तरच त्याला आन्सर त्याचं F असतं. लक्षात घ्या, हा MCQ चा क्वेश्चन आहे. तर तो तुम्हाला लक्षात येतोय. बघा, आता लक्षात आलं का? इथं तुम्हाला नाही लक्षात येणार, कारण इथं कसं असतंय तर 3 वेळा F असते, फक्त T लाच T असते. म्हणून आपण याच्याशी आपण जर कॉन्सन्ट्रेशन जर केलो तर आपल्याला माहिती आहे पहिला जर P जर T असेल, Q जर F असेल तर त्याचं इम्प्लिकेशन F असतं. मग याच्यावर लगेच समजलं तुम्हाला P काय असला पाहिजे, T असला पाहिजे आणि Q काय असला पाहिजे, F असला पाहिजे. म्हणजे तुमचं आन्सर झालं P इज T अँड Q इज F. समजलं का? बघा, ही MCQ चे आन्सर आहे. MCQ ला तुम्ही अशा पद्धतीने मग तुम्हाला एवढं माहित पाहिजे की T आणि F ही कंडिशन असेल तरच F येतं, अन्यथा बाकी सगळ्यांना T येतं. म्हणून ही कंडिशन लक्षात ठेवायची आहे. समजला क्वेश्चन तुम्हाला? फर्स्ट क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल. सेकंड क्वेश्चन कडे जातो. क्वेश्चन सेकंड. इफ P conjunction Q implies R, then it's a negation. याचं निगेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. याचं काय करायचं आपल्याला? निगेशन फाइंड करायचं आहे. लक्षात. आता निगेशन कसं फाइंड करायचं तर हे पहा, काही अवघड नाही. हे पहा, लुक हिअर. हे बघा, निगेशन या चिन्हाचा अर्थ निगेशन आहे. निगेशन ऑफ P कंजंक्शन Q इम्प्लाइज R. बघा, लक्ष द्या, काही अवघड नाही. तर जसं आपल्याला माहित आहे ब्रॅकेटच्या बाहेर जर साइन जर मायनस असेल तर आपण आतली साइन काय करतो, साइन चेंजेस करतो.
आतली साइन काय करतो चेंजेस. हे आपलं अल्जेब्रिक ट्रिक आहे लक्षात घ्या. तर हे -x होतं -y होतं +z होतं म्हणजे इथे प्लस होता त्याचा मायनस केला प्लस होता त्याचा मायनस केला मायनस होता त्याचा प्लस केला. सिमिलरली हा निगेशन म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं आहे तर हे निगेशन तिघांनाही येतं आत म्हणजे मायनस प्रत्येकाला आत येतं आणि त्याची चिन्ह बदलतात. तसं मी काय करतो हा निगेशन प्रत्येकाला देतो. याला म्हणतात डी मॉर्गन्स लॉ. बघा इथं होणार निगेशन p इथं होणार डिसजंक्शन कंजंक्शनचं डिसजंक्शन उलट होतं लक्षात. निगेशन करताना कंजंक्शनचं डिसजंक्शनचं कंजंक्शन लक्षात येते का बघा. आणि हे निगेशन इथं सुद्धा देतोय म्हणजे q इम्प्लाइज r. एवढं समजलं का मला सांगा. म्हणजे काहीच केलं नाही आपण जसं साइन चेंज करतो ना तशा पद्धतीनं फक्त आपण काय केलं तर इथं साइन चेंज करून घेतलेलं आहे लक्षात घ्या. ओके तर इथं हे साइन आपण फक्त चेंज केलेलं. मग आता काय होतं बघा इक्वल टू निगेशन ऑफ p डिसजंक्शन. पुन्हा हा इम्प्लिकेशन लॉ आहे. इम्प्लिकेशन लॉ काय असतो बघा सोपं असते. तर हे बघा हे आहे तसंच पहिलं आहे तसंच ठेवायचं आणि कंजंक्शन निगेशन ऑफ पहिलं आहे तसंच ठेवायचं दुसऱ्याचं निगेशन करायचं बस. याला काहीही वेगळं नाही हे लक्षात घ्या. अतिशय सोपं. हे झालं त्याचं आन्सर. एवढंच त्याचं आन्सर आहे. समजते का तुम्हाला. तर हे तुमच्या लक्षात जर आलं असेल तर बघा पुन्हा एकदा हे सांगतो तुम्हाला एवढंच आहे. आणि ह्या ऑप्शन मध्ये 4 ऑप्शन मध्ये बघायचं कुठं आहे हे बघा निगेशन ऑफ p याचं उलट करायचं डिसजंक्शन निगेशन ह्याचं आणि मग हे आहे तसंच घ्यायचं आणि ह्याचा हा इम्प्लिकेशनचा निगेशनचा फॉर्म्युला आहे. पहिलं तसंच घ्या कंजंक्शन निगेशन झालं बघा. हे त्याचं आन्सर समजलं तुम्हाला. हे झालं सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन असा आहे ते बघा. थर्ड क्वेश्चन असा आहे तर ते म्हणतात की सिम्बॉलिक फॉर्म मध्ये द्या. हे बघा क्वेश्चन थर्ड राईट फॉलोइंग इन सिम्बॉलिक फॉर्म. आता हा जो क्वेश्चन वरचा जो आहे तो ऑक्टोबर 15 ला आलाय लक्षात घ्या. हा जो आहे तो ऑक्टोबर 3 हा जो आहे तो जुलै 16 ला आलाय. जुलै 16 पहिले ऑक्टोबरला एक्झाम व्हायच्या नंतर जुलैला व्हायला लागल्या. आणि आता हा जो क्वेश्चन मी देतो आहे तो मार्च 13 ला आलेला आहे. मार्च 13 ला क्वेश्चन आलेला आहे. तर काय म्हटले बघा राईट द फॉलोइंग इन सिम्बॉलिक फॉर्म मध्ये मांडायचं आहे. अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल. क्वेश्चन असा आहे बघा अ ट्रायंगल is equilateral if and only if it is equiangular. It is equiangular. बघा लक्ष द्या. ह्याच आपल्याला काय करायचं आहे तर सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. काही अवघड नाही लक्षात घ्या. व्हेरी सिंपल अतिशय सोपं आहे. बघा लक्ष द्या. मी आता हे तुम्हाला कसं लिहायचं हे सांगतो. हे बघा हा जो इफ अँड ओनली इफ आहे ना लक्षात घ्या. इथं येतं इथे जे साइन असतं त्याला सिम्बॉल असतो तो असा सिम्बॉल असतो. कसा सिम्बॉल असतो डबल ॲरो. आता मी काय करतो सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना याच्या हे जे या इफ अँड ओनली इफच्या अलीकडे असतं त्याला मी पी सपोज करतो. पी सच दॅट अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल अँड क्यू द इफ अँड ओनली इफच्या पुढचं इट इज इक्विअँग्युलर. इट इज इक्विअँग्युलर. एवढं तुम्हाला जमेल. ह्याच्या पुढचं म्हणजे इफ अँड ओनली इफच्या पुढे लक्षात आलं का. इफ अँड ओनली इफच्या पुढे काय आहे ते लिहायचं आणि इफ अँड ओनली इफच्या बघा याच्या अलीकडचं पी लिहायचं त्याच्या पलीकडचं क्यू लिहायचं. एवढं ते जमलं. आता इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल एरो टाकायचं पुन्हा मध्ये पी अँड क्यू असं म्हणायचं. सिम्बॉलिक
फॉर्म इक्वल टू काय होणार, पी लिहायचा, क्यू लिहायचा आणि त्याच्यामध्ये असा झालं. त्याला म्हणायचं असा जो काही सिम्बॉल टाकला की त्याला म्हणायचं सिम्बॉलिक फॉर्म. 1 मार्क मिळतो. लक्षात एवढे केलं की किती मार्क्स मिळते, 1 मार्क्स मिळते. लक्षात आलं का? बघा काही अवघड नाही. त्याच्या अलीकडचं पी, त्याच्या पलीकडचं क्यू आणि पी आणि क्यू दोघांच्या मध्ये काय करायचं, सिम्बॉलिक सिम्बॉल टाकायचं. समजलं तुम्हाला? तर हे झालं असेल तर पुढचा क्वेश्चन आपण लगेच घेऊया. क्वेश्चन नंबर 4. त्यातच अजून बघा क्वेश्चन 4 कसा विचारला जाईल. बघा क्वेश्चन 4, प्राइस increases and demand falls. Price increases, demand falls. Price increases, demand falls. असा क्वेश्चन आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे अगदी तसंच होणार आहे. काय की आता मी जसं सांगितलं तुम्हाला की त्या पद्धतीनं जो क्वेश्चन आहे आता इथं बघायचं बघ कोणता त्याच्यामध्ये जोड शब्द आहे, कंजंक्शन वर्ड कोणता आहे, इट इज कंजंक्शन वर्ड. आणि ह्याला लक्षात ठेवायचं साइन असतं ते अँडला साइन कंजंक्शन म्हणजे अशा पद्धतीचं साइन असतं. ही उलटा ही असे त्याचा अर्थ लक्षात. पण त्याच्या अलीकडच्याला पी म्हणायचं, पी सच दॅट प्राइस increases, Q such that ते घ्यायचं, डिमांड falls. मग सिम्बॉलिक फॉर्म म्हणजेच काय, पी लिहायचा, क्यू लिहायचा आणि त्याच्यामध्ये ही अँडच्या ठिकाणी अँड बट येट. लक्षात घ्या अँड बट येट आलं तर हेच लिहायचं. अँड बट येटला हेच तुम्ही सिम्बॉल लिहू शकता. लक्षात येते का? बघा हे जर लक्षात आलं असेल तर हे तुमचा क्वेश्चन नंबर 4 संपलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 याला म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म लिहिणे. याला काय म्हणायचं, सिम्बॉलिक फॉर्म. पण आता कधी कधी कसं करतात, तुम्हाला अशी स्टेटमेंट देतात आणि सिम्बॉलिक फॉर्म वरून स्टेटमेंट अशी तयार करून देतात. सिम्बॉलिक फॉर्म वरून तुम्हाला हे स्टेटमेंट फॉर्म तयार करायचे. समजते का? बघा की आता आपण काय केलं, स्टेटमेंट वरून सिम्बॉलिक फॉर्म केलं, स्टेटमेंट वरून सिम्बॉलिक फॉर्म केलं. आता सिम्बॉलिक फॉर्म वरून स्टेटमेंट करणार आहे. कसं पहा, लुक हियर. सपोज पी, एक्झाम्पल कसं दिलं बघा, पी सच दॅट इट इज अ डेटा, इट इज अ डेटा and Q statement is given, that is it is warm, it is a warm, it is warm असं दिलेलं आहे तुम्हाला. समजते का? बघा मग याच्यात त्यांनी क्वेश्चन विचारलेले असतात. फर्स्ट क्वेश्चन असा विचारलेला आहे तर पी कंजम्पशन निगेशन क्यू. सेकंड क्वेश्चन असा विचारलेला असतो निगेशन पी इम्प्लाइज क्यू. आणि थर्ड क्वेश्चन विचारलेला असतो क्यू बाय कंडिशन पी. बघा लक्ष द्या, असे 3 क्वेश्चन 3 मार्क्सला विचार, प्रत्येकाला 1 मार्क्स दिलेला असतो. लक्षात घ्या. तर काहीही अवघड नाही आहे. आपण कसं करायचं हे पाहूया. तर इकडे पहा, आता पी स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे बाळांनो. पी इज अ डेटा, पी काय आहे, इट इज डेटा. क्यू काय आहे, इट इज वर्म. मला सांगा काय अवघड आहे सांगा बरं. त्यांनी हे दिले नाही तर ह्यात फक्त आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे. पी कोण आहे तर इथं पीच्या ठिकाणी इट इज डेटा ठेवायचं. इथं आपल्याला काय ठेवायचं आहे, इट इज अ डे टाइम असं ठेवायचं आहे. याला अँड म्हणले, आताच म्हणले बघा इथे या कंजंक्शन या साइनला अँड असतं, अँड म्हणायचं. आणि निगेशन क्यू, याचा अर्थ निगेशन म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे नॉट ठेवायचा. या क्यूच्या सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे नॉट ठेवला, नॉट नो नेवर, नॉट ठेवला की तुम्हाला त्याचं निगेशन मिळतं. इट इज नॉट वॉर्म. झालं बघा आन्सर. काय अवघड आहे सांगा बरोबर याच्यात? काहीही अवघड नाही, इतकं सोपं. 1 मार्क देऊन टाकले तुम्हाला. आणि हा जो क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन लक्षात घ्या. ऑक्टोबर 14 वरचा जो आहे तो मार्च 13 ला, हा ऑक्टोबर
हा ऑक्टोबर 14ला लक्षात घ्या क्वेश्चन्स विचारलेले आहेत. इट इज अ डे टाइम अँड इट इज नॉट. आता हे बघा ना, याचा अर्थ असतो इफ देन. लक्षात ठेवा, काय अवघड नाही. याचा अर्थ असतो इफ देन, म्हणजे पहिलाच लिहून ठेवतो बघा, इफ देन. याचा मिनिंग काय, इफ देन. इफच्या आणि देनच्या मध्ये ह्याला इफच्या पुढे टाकायचं, याला देनच्या पुढे टाकायचं. इफ हा याचा अर्थ निगेशन ऑफ पी. बघा लक्ष द्या. तर याचा अर्थ निगेशन ऑफ पी, याचा अर्थ याच्या पुढे नॉट ठेवायचा. म्हणजे कसं झालं, इफ इट इज नॉट अ डे टाइम, देन आहेच क्यू लिहायचं आहे, इट इज वॉर्म. फिनिश. समजलं का बघा, काय अवघड आहे सांगा बरं. निगेशन ऑफ पी म्हणजे पी कुठं बघायचं आणि त्याच्या तिथं नॉट ठेवायचं. इफ इट इज नॉट अ डे टाइम देन क्यू ठेवायचा, इट इज वॉर्म. आता बघा हा जो आहे की नाही, हा काय सांगतो, या साइनचा अर्थ काय, इफ अँड ओनली इफ असा मिनिंग असतो. मग त्याच्या अलीकडे क्यू लिहायचं आहे, त्याच्या पुढे पी लिहायचं आहे. फिनिश. मग क्यू कोण आहे, इट इज वॉर्म. इट इज काय लिहायचंय, इट इज वॉर्म असं लिहायचंय तुम्हाला. आणि पी म्हणजे काय लिहायचं आहे, इट इज अ डे टाइम. इफ अँड ओनली इफ इट इज डे टाइम. समजलं का बघा. जे नव्हते या चॅप्टरला, सुरुवातीला चॅप्टर असतोय, सगळ्यांनी सुरुवातीला स्टार्ट केलेला असतोय आणि तुम्ही ॲब्सेंट असताय, लक्षात घ्या. पण हे अशा प्रकारे सॉरी इतकं सोपं असतंय आणि ह्याला मग तुम्ही शेवटी घाबरता आणि येत नाही मला म्हणून सोडून देता आणि ते सोपी मार्क्स अतिशय कमी कष्टामध्ये जास्त मार्क्स म्हणून देणार हा चॅप्टर लॉजिक आहे. तर बघा ना, क्यू काय केलं तुम्हाला हे माहित होतं एवढंच. ह्याचा अर्थ होता इफ अँड ओनली इफ. क्यू घेतला, क्यू तुमचा जो आहे तो क्यू मांडलेला आहे, इफ अँड ओनली इफ, आणि पी मांडलेला आहे. झालं. एक 1 मार्क 1 मार्क 1 मार्क 3 मार्क्स तुम्हाला इथं सहजासहजी मिळून जातात. लक्षात आलं का बघा. तर हे तुमचे क्वेश्चन्स असे PYQ ला असे म्हणजे बोर्डला विचारलेले क्वेश्चन्स आहेत. लक्षात घ्या. एवढेच तुम्ही तुम्हाला समजलं की म्हणणार एवढे सोपे क्वेश्चन बोर्डला विचारतात. येस, कारण आपण जर का स्टडी केला तर ते फारच सोपं असतं. स्टडी जर का नाही केला तर मात्र हे अवघड असतं. असं जातं. मग स्टडी करूया आपण. तर क्वेश्चन असा आहे, पुढचा क्वेश्चन पहा. पुढचा क्वेश्चन काय पहा. राईट कॉन्व्हर्स 3 मार्कचा क्वेश्चन आहे बघा. इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट. आता मला सांगा, हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन मार्च 15 ला विचारलाय. मार्च 15 ला विचारलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, इफ 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, इफ 2 triangles are congruent, then their areas are equal. किती सोपा क्वेश्चन आहे बघा, किती सोपा क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व करायचा ते पाहूया. अलग लक्षात कसा सॉल्व करायचा तेवढा पाहूया. आता अतिशय सोपं. पहिल्यांदा आपली पहिली गोष्ट 3 मार्कचा क्वेश्चन आहे. लक्षात घ्या किती मार्कचा, 3 मार्क्स. मग आता पी आपल्याला माहिती आहे, इफच्या आणि देनच्या पुढचा मधला जो आहे तो पी असतो. 2 are congruent, it is P, Q, their areas
आर इक्वल पी अँड क्यू. हा तुमचा पी अँड क्यू झाला, लक्षात घ्या. समजते का बघा. हा पी अँड क्यू जर तुमचा जर झाला असेल तर बघा लक्ष द्या, हे सगळे पीवायक्यू क्वेश्चन आहेत. मार्च 15 ला विचारलेले क्वेश्चन आहे आणि तुम्हाला विचारले काय विचारले. तुम्ही आता पहिला सिम्बॉलिक फॉर्म लिहून घेतो. तो असतो P implies Q. का इफ देन चा implies हे नोटेशन असते. इफ देन चं नोटेशन implies असतं. आता लक्ष द्या, आता कॉन्व्हर्स अतिशय सोपं लक्षात घ्या. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. लक्षात ठेवा, ह्याच्यासारखं सोपं 3 मार्क्स मिळवून देणारा कुठलाही क्वेश्चन नाही. अतिशय सोपा, सहज 3 मार्क्स मिळतात. कसं बघा, कॉन्व्हर्स म्हणजे काय करता बघा, लक्षात काळजीपूर्वक लक्ष द्या. कॉन्व्हर्स म्हणजे जागा बदलायची बघा. Q implies P, फक्त जागा बदलायची. कॉन्व्हर्स. इनव्हर्स म्हणजे ह्याचं निगेशन करायचं. निगेशन ऑफ P implies निगेशन ऑफ Q. आणि ह्याची जागा बदलायची म्हणजेच ह्याचं निगेशन करायचं. ह्याची जागा बदलली की निगेशन Q implies निगेशन ऑफ P. बघा बरं, म्हणजे ह्याची जागा बदलली, ह्याचं निगेशन केलं आपण, निगेशन P. बघा बरं, हे समजलं एवढं. आता बघा लक्ष द्या, हे Q implies करतं. Q कोण आहे तुमचा इथे बघायचा. Q कोण आहे, देअर एरियाज आणि इक्वल. ऍक्च्युअल लक्षात घ्या, प्रत्येक स्टेटमेंट तुम्हाला इफ आणि देन मध्येच मांडायचं आहे. प्रत्येक स्टेटमेंटचा आन्सर काळजी घ्यायची आहे, इफ आणि देन मध्येच मांडायचं आहे. कारण इम्प्लाइज प्रत्येकामध्ये आहे. इफ आणि देन मध्येच मांडायचं, हे फिक्सच आहे, लक्षात घ्या. फक्त आता Q आणि P फक्त उलटा सुलटा निगेशन करायचं. कॉन्व्हर्स म्हणजे लक्षात घ्या, पुन्हा एकदा पहा, इफ आणि देनच्या मधला P, देनच्या नंतरचा Q. ओके. आता मला सांगा बाळांनो, मित्रांनो, तर P आपला सिम्बॉलिक फॉर्म जरा P implies Q. ओके. आता त्याचं उलट केलं, हे बघा, हा कॉन्व्हर्ट झाला, हा काय झाला, कॉन्व्हर्ट. त्याचं उलट केलं, जागा बदलली की झाला कॉन्व्हर्स. हा झाला इनव्हर्स, हा झाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता कॉन्व्हर्स म्हणजे बघ, Q पहिला घ्यायचा. Q कोण आहे, देअर एरियाज आर इक्वल. आता त्यांचा एरिया, त्यांचा म्हणजे कुणाचा, बघा लक्ष द्या, इथे थोडंसं ग्रामॅटिकली इश्यू आहे. तर देअर एरियाज आर इक्वल, त्यांचा एक एरिया इक्वल, त्यांचा म्हणजे कुणाचा, तर ट्रायंगलचा. म्हणून मी आता लिहिताना असं लिहिणार आहे, देअर म्हणणार नाही, इफ एरिया ऑफ ट्रायंगल्स, इफ एरिया ऑफ अ ट्रायंगल are equal. If area of triangles are equal, then बघा कोणाची ही व्हॅल्यू लिहिली आपण Q ची. Q फक्त कसं आहे, थोडा कन्वर्ट करा. देअर एरियाज ऑफ इक्वल असतं, त्याला मीनिंग लागत नाही, म्हणून आपण म्हणलं एरियाज ऑफ ट्रायंगल आर इक्वल. देन टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. देन दे आर म्हणलं तरी चालेल, दे आर congruent किंवा these triangles are congruent म्हणजे तरी चालेल. they are, कोण they are म्हणजे triangles, they are congruent म्हणजे तरी चालेल. these triangles are congruent म्हणजे तरी चालेल. समजते का, हे झालं तुमचं पहिलं. लक्षात आलं का. Q काय केला, their areas are equal चे केलं, area of triangles are equal. then two triangles are congruent म्हणले की they are लक्षात बघा. आता एरियाज ऑफ 2 जरी म्हटलं तरी इथं 2 घेतलं तरी चालते बघा. 2 घेतलं तरी आणि छान वाटेल. म्हणजे इफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स आर इक्वल देन दे आर कॉन्ग्रुएंट, असं व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. आता इनव्हर्स म्हणजे निगेशन करायचं. कुणाचं निगेशन, P इम्प्लाय निगेशन म्हणजे ह्या ओरिजिनलचं निगेशन करायचं. निगेशन करणे म्हणजे हे म्हणजेच हे सगळं स्टेटमेंट होय. आता निगेशन करणे म्हणजे इथं काय करायचं, नॉट ठेवायचं. सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे नॉट, सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे नॉट. बघा नुसतं नॉट ठेवायचं, हे आहे तसं इथं मांडायचं आहे.
समजलं का? झालं बघा, इनव्हर्स एक मार्क मिळाला. म्हणजे निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. निगेशन P म्हणजे इफ टू, हे बघा, ट्रायंगल्स आर नॉट, फक्त घालायचं आहे नॉट कॉन्ग्रुएंट, देन इथं नॉट घालायचं आहे देअर areas are equal, are not equal. झालं बघा, झालं. काय अवघड आहे बघा? काहीही अवघड नाही. फक्त जे ओरिजिनल स्टेटमेंट आहे त्यात फक्त नॉट ठेवायचा, तुम्हाला इनव्हर्स मिळाला. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय? निगेशन क्यू उलट करायचं आहे निगेशन P. म्हणजेच हे बघा, ह्याचं निगेशन क्यू इम्प्लाय निगेशन P. म्हणजे ह्याच्यात फक्त आरच्या पुढं नॉट ठेवायचा, इथं मांडायचं. झालं आन्सर. इफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स आर not equal, then they are not congruent. म्हणजे लक्षात ठेवा, इथं फक्त म्हणजे ह्या स्टेटमेंटचं निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन P म्हणजे नॉट फक्त आपल्याला लिहायचं होतं. समजलं का? तुमच्या लक्षात आलं असेल आता. तर ही अशा प्रकारचे 3 आन्सर्स लिहिली की लक्षात आलं का तुमचं काय होणार आहे? तर हे एक्झाम्पलचं आन्सर बघा, मी आयडिया करून तुम्हाला सांगितलेलं आहे, फार लॉजिक वापरून व्यवस्थित शांतपणे तुम्हाला सांगितलेलं आहे. समजून घ्या. अशा प्रकारचे एक एक्झाम्पल असतंच, लक्षात घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर काय करा, आमच्या चॅनलला प्रगती इन्स्टिट्यूटला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लगेच याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी काय करत आहे तर देत आहे. ओके, थँक्यू.